आयुष्यात खरंच कशाला महत्त्व द्यायचं? यश की माणसांना? यश, संघर्ष, श्रीमंती आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या माणसांचा खरा अर्थ आणि आयुष्यात याचा समतोल कसा साधावा याचे रहस्य हा व्हिडिओ उलगडणार आहे. नमस्कार, मनस्पर्शमध्ये आपलं मनापासून स्वागत. यश मिळवता येतं, पण माणसं जपावी लागतात आणि या दोघांमधला समतोलच आपलं आयुष्य घडवत असतो. कोणत्याही कामात यश मिळवणं तसं सोपं असतं, पण मिळालेलं यश टिकवणं हेच खरं आव्हान असतं. परिश्रम आणि संघर्षाशिवाय मिळालेल्या यशाची किंमत कधीच राहत नाही. कर्तव्यनिष्ठ राहून केलेले प्रयत्न आणि स्वतःवरचा ठाम विश्वास नक्की यशस्वी बनवत असतो. या जगात अकर्म कधीच श्रेष्ठ ठरत नाही. नेहमी कर्म श्रेष्ठ असतं आणि त्यातही चांगलं कर्म सर्वश्रेष्ठ असतं. आपली गती कमी असली तरी चालेल, पण दिशा मात्र बरोबर हवी, कारण आत्मविश्वासाने टाकलेलं एक योग्य पाऊलसुद्धा माणसाला यशाच्या शिखरावर हमखास नेऊन ठेवतं. या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचं बालपण आणि तरुणपण विकत घेऊ शकतो. पण मित्र आणि प्रियजन हे दोन्ही क्षण आपल्याला देऊ शकतात, आणि तेही विनामूल्य. आपल्या आयुष्यात अशीही माणसं येतात जी काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. आपल्या करिअरला, आपल्या आयुष्याला कळत नकळत आकार देतात. आणि त्यामुळे सांगावंसं वाटतं, उगीचच द्वेष, मत्सर आणि तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार करा आणि साथ देणारी माणसं ओळखा. कारण माणसांची खरी श्रीमंती पैशात नाही, तर माणसात आहे. यश मिळवताना आपली माणसं आपल्या सोबत हवीत. नाहीतर यश तर मिळेल, पण मनात खंत राहील, आणि तीही कायमची. म्हणून माणसं जपायला हवीत, कारण ती गमावल्यावर नुकसान आपलंच होतं. जिथे मन निर्मळ असतं तिथे थोड्या शब्दातच सगळं समजून जातं. म्हणूनच नाती जपायला शिका. काही गोष्टी खरंच आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. आयुष्य दररोज आपल्याला नवे कोरे 24 तास देतं. आता हे ठरवणं आपल्या हातात असतं. भूतकाळाशी झगडत बसायचं की वर्तमान आनंदाने जगायचा? भविष्याची चिंता करत बसायचं की आलेला क्षण मनापासून जगायचा? आपल्याला सर्वांनाच एक परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे, आणि म्हणूनच हसत राहा, आनंदी राहा. कारण आजचा क्षणच खरं तर आपलं खरं आयुष्य आहे. मनस्पर्शासोबत इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देत राहा. मनस्पर्श, जिथे प्रत्येक शब्द प्रेरणा बनतो.